कल्याण डोंबिवली महानगरपालिका पैनल नंबर 18 ब की महिला उम्मीदवार करुणा झाल्टे तथा 18 क के जेंट्स उम्मीदवार महेंद्र कुंदे ने इंजन निशानी लेकर जनता से मतों का दान मांगा है। पिछले एक सप्ताह में पैनल नंबर 18 के इन दोनों उम्मीदवारों ने कचौरे गांव से लेकर पत्री पुल, नेतेली, सूचक नाका, मेट्रो मॉल, चक्की नाका, शास्त्री नगर से जोरदार प्रचार किया है। इस मौके पर हमारे प्रतिनिधि चंद्रकांत मोटे ने महेंद्र कुंदे की प्रतिक्रिया ली है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। नमस्कार, मी सूरज गणपत जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पॅनल क्रमांक 18 क मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री महेंद्रदादा कुंदे उभे आहेत। तसेच पॅनल क्रमांक ब मधून श्री करुणाताई झाल्टे मॅडम उभे आहेत। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार श्री आसिफ शेख हे उभे आहेत। तरी मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी या लोकांना रेल्वे चिन्ह समोरील तसेच आपल्या मशालील समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। या तिन्ही उमेदवारांनी आजपर्यंत आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत। तसेच कुठल्याही पक्षाचा पाठबळ नसताना किंवा कुठल्याही आपल्याकडं उमेदवारी नसताना किंवा आज जर का तुम्ही बघाल महाराष्ट्र निर्माण सेनेचा एकही खासदार, आमदार किंवा साधा नगरसेवक नाही आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, तरीसुद्धा महाराष्ट्र निर्माण सेना आजपर्यंत सातत्यपूर्वक आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या नगरामध्ये किंवा आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने व मोठ्या ह्याच्याने कामं करत आलेली आहे। जर का आपण त्यांना साथ दिली आणि जर का आज महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर का सत्ता आली तर तुम्ही विचारही नाही करू शकत की ते कसं आपल्या कायापालट करून टाकतील याचा। नमस्कार, महेंद्र कुंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना याचा पॅनल क्रमांक 18 अधिकृत उमेदवार तसेच करुणाताई झाल्टे पॅनल क्रमांक ब च्या अधिकृत उमेदवार आम्ही मनसे या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहोत। आम्ही जेव्हा निवडणूक प्रचाराला म्हणतो त्याला खूप चांगला प्रतिसाद येतो। तर आम्हाला सांगत आहे की आत्ता खरंच बदल हवा आणि खरंच बदल हवाच आहे। तर या बिनविरोध निवडणुकीमुळे मतदारांच्या ज्या काही गोष्टी होत्या, मनातल्या शंका कुशंका सगळ्या बदलल्यात। हे जे आता सरकार करतं आहे बिनविरोध पैशाचा आम्ही दाखवणे, दमदाटी करणे, याला जनता खरंच खूप कंटाळली आणि 100% यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे नगरसेवक निवडून जातील हे आमचाच महापौर ठाकरेंचा असेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो किंवा 100% होणारच हे आम्हाला खात्री आहे।